नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। ब्रेकिंग न्यूज मुंबई ओबीसी समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। तब्बल दशकभराच्या लढ्यानंतर केंद्र सरकारने अखेर ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेला हिरवा कंदील दाखवला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे। 2014 पासून महाराष्ट्रात आणि केंद्रात ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेसाठी राज राजापूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने आंदोलने केली। आज त्यांच्या या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला अधिकृत मान्यता देण्यात आली असून आता लवकरच देशभरात ही प्रक्रिया सुरू होणार आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल बोलताना राज राजापूरकर म्हणाले, ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा निर्णय। तुम्ही जिंकलात, सरकार नरमलं। सातत्याने लढले, लढा दिला, संघर्ष केला, आंदोलन केली, निषेध केला। आज तुम्ही जिंकलात, सरकार नरमलेलं आहे। ही आहे ओबीसींची ताकद। एक लक्षात राहिलं पाहिजे की ज्या वेळेला एकजूट असते, एकता असते, समरसता असते, त्या संघर्षाला यश मिळतं। आज ओबीसींच्या लढ्याला यश मिळालेलं आहे। या लढ्यामध्ये पक्षाने, संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, लोकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी ज्यांनी यात सहभागी झाले त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। केंद्र सरकारला विशेष धन्यवाद देतो की केंद्र सरकारने उशिरा का होईना पण निर्णय घेतलेला आहे। आणि या सगळ्याच्या मध्ये जर खरंच अभिनंदन करायचं असेल तर मला असं वाटतं की आमच्या पक्षाच्या वतीने मी खासदार सुप्रियाताई सुळे यांचं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो। ताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद। प्रत्येक अधिवेशनामध्ये, प्रत्येक सेशनमध्ये ताई तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊस वरती या निर्णयाचं तुम्ही स्वागत केलं आहे। तुम्ही या निर्णयासाठी आवाज उठवलेला आहे। तुम्ही या ओबीसींच्या मागणीसाठी सातत्याने तुम्ही भांडलेले आहात करून, हे मला माहिती आहे करून। त्यामुळे आज पक्षाच्या वतीने, समाजाच्या वतीने आणि ओबीसी प्रवर्गाच्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार अमोलजी कोल्हे सर्वांचं मी खूप खूप धन्यवाद देतो आणि सरकारला त्या ठिकाणी मी शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। ओबीसी जिंकलेला आहे, सरकार नरमलेलं आहे। आता जातनिहाय जनगणनेची फक्त वाट पाहतो आहे। मात्र ही घोषणा फक्त आणि फक्त निवडणुकीपुरती मर्यादित ठेवू नका, तर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश देण्यासाठी आणि वास्तविकतेमध्ये जर ओबीसीला काय द्यायचं असेल तर ही जातनिहाय जनगणना आता अवलंबात आणा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मी या निर्णयाचं स्वागत करतो। खूप खूप धन्यवाद सरकारला। राज राजापूरकर यांनी या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे। पुढील घडामोडींसाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्यासोबत राहा।